नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. कारण आजपासून सुरू होतंय आपलं नवीन वर्ष, नवीन स्वप्नांसह. हा दिवस विजय, यश आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. गुढीपाडव्याबद्दल हा छोटासा ब्लॉग. चला बघूया. आजची सकाळ काहीतरी वेगळीच होती. नवीन वर्षाची चाहूल आणि मनात एक नवीन ऊर्जा. सकाळी उठलो, तयारी केली, ऑफिसला निघालो. बाहेर सुंदर सुंदर रांगोळ्या होता, त्यातच वासुदेवाची स्वारी सुद्धा पाहिली. ऑटोची वाट बघत होतो. कशी बशी एक ऑटो मिळाली आणि ऑफिसच्या दिशेने प्रवास सुरू झाला. ऑफिसमध्ये पोहोचलो. सर्व स्त्रिया सुंदर नटलेल्या, डोक्यावर पेटे. परंपरेचं सौंदर्य जणू जिवंत झालं. ऑफिस बाहेरच पाडव्याची शोभायात्रा दिसली. ढोल ताशांचा गजर हृदयाची धडधड वाढवत होता आणि त्या तालावर सुरू असलेलं पारंपरिक नृत्य एकदम मंत्रमुग्ध करणार. सगळीकडे फक्त उत्साह, आनंद आणि अभिमान होता. त्या शोभायात्रेत एक जण हनुमानाच्या रूपात, ऊर्जा आणि श्रद्धेचं प्रतीक, खूपच सुंदर पेहराव केला होता त्यांनी. हे सगळं मी कॅमेऱ्यात कैद करत होतो. कारण असे क्षण फक्त जगायचे नसतात, तर ते जपून ठेवायचे असतात. आणि शेवटी एक भव्य रथ पुढे सरकत होता, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. त्या क्षणी आपसुकच हात जोडले गेले. मनात अभिमान आणि आदर दाटून आला. या शोभायात्रेबरोबर चालणारी अँब्युलन्स एक गोष्ट स्पष्ट सांगते की आपले मराठी सण फक्त उत्सव नाहीत, तर माणुसकी आणि काळजीही जपतात, आपलीही आणि इतर लोकांची सुद्धा. त्यानंतर मात्र मी घरी परतलो आणि मग सणाची खरी मजा, गरमागरम जेवणावर मनसोक्त ताव.